पनीर बनवण्यासाठी मिशोवरून हा एक स्टीलचा डब्बा मागवलेला आहे। तर या डब्याची क्वालिटी एकदम A1 आहे। मस्तपैकी छान क्वालिटीचं असं स्टील आहे, जाडजूड डब्बा आहे आणि यामध्ये पनीर झटपट होतं। जसं की कपड्यामध्ये साधारणपणे 7 ते 8 तास आपल्याला ते पनीर बनवायला लागतो, तर या डब्यामध्ये मला वाटतं साधारणपणे 2 ते 3 तासामध्ये पनीर बनून तयार होतं। तर त्यासाठी मी हा डब्बा मागवला आहे आणि स्वस्त आहे आणि चांगली क्वालिटी आहे। तर मिशोवरून हा डब्बा मी मागवलेला आहे। तर सगळं आवरलं होतं। किचनचा ओटा मी आता स्वच्छ करून घेते। कसं आहे, किचनचा ओटा स्वच्छ क्लीन वगैरे असेल ना तर काम करायला उत्साह येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं किचनचा ओटा हा स्वच्छ असलाच पाहिजे। त्यामुळे आठवड्यातून 2दा तरी असा व्यवस्थित स्वच्छ घासून वगैरे व्यवस्थित ओटा स्वच्छ करत चला। त्यामुळे एक किचनमध्ये एक हायजीन देखील मेंटेन राहते। लवकरच आता दिवाळीची सुट्टी संपवून आता शाळा सुरू होतील आणि सगळ्या मम्मींचं आता एक रुटीन सुरू होईल। ती सकाळची धावपळ, सकाळचे डब्बे, लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी उठवणं, असं सगळी धावपळ आता मम्मींची सुरू झाल्यामुळे चिडचिड देखील होणार आहे आणि सकाळी सकाळी घरामध्ये "बाळा उठ रे, लवकर उठ, शाळेचा वेळ होत आलाय, बस येईल" असं आपल्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला ऐकायला येतं। तर आता मुलांना लवकर उठवण्यासाठी एक सांगते उपाय मम्मींना। तर लक्षात ठेवा, लहान मुलं आहेत, सकाळी सकाळी उठायचं म्हटल्याने त्यांची झोप पूर्ण होत नसते आणि त्याच्यामुळे ते आळस करतात। तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला, तर मुलांना आदल्या दिवशी सांगून ठेवायचं की बघ मी तुला उद्या फक्त एकदाच उठवणार आहे आणि 1 आवाजामध्ये तू उठला पाहिजेस। जर तू उठला नाहीस तर तुझी बस चुकू शकते, परिणामी तुझी शाळा देखील बुडू शकते। असं करा तुम्ही। मुलगा जर दुसऱ्या दिवशी नाही उठला तर एक दिवस शाळा बुडू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये। पण शाळा बुडल्यानंतर त्याला हे देखील सांगा की शाळेमध्ये 5 तास तू अभ्यास करतो, तर घरामध्ये देखील तुला तितकाच वेळ अभ्यास करायचा आहे। बघा, मुलगा 5 तास अभ्यास करायला कंटाळेल आणि मम्मीच्या धाकामध्ये अभ्यास करायला खरंच त्याला बोर देखील होईल। कारण की शाळेमध्ये कसं असतं, 5 तास अभ्यास करत असताना वेगवेगळे पिरियड्स असतात, टीचर शिकवतात, पीटीचा पिरियड असतो, व्हॅल्यू एज्युकेशन असतं, खेळायचं असतं, ड्रॉइंग असते, रिसेस असतं। तर या सगळ्या गमती-जमतीमध्ये मित्रांसोबत देखील त्यांचा वेळ जात असतो आणि त्यामुळे त्यांना घरात 5 तास अभ्यास करण्यापेक्षा शाळेमध्ये जाऊन शिकणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटेल। आणि कसं आहे ना, तुम्ही 10 वेळा सांगून मुलं समजणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना एकदा असा अनुभव करून जर दिला तर मुलं पटकन तुमचं ऐकतील आणि त्यांना देखील शाळेचं महत्त्व कळेल, अभ्यासाचं महत्त्व कळेल। तर यासाठीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता।